एकदम मला काही चालताच येत नव्हतं. 100% फरक पडणार म्हणजे पडणार. ऑपरेशन केल्याच्या नंतर मला लगेच दुसऱ्या दिवशीच मला तिने चालायला लावलं. मला लगेच खूपच आराम. नमस्कार मित्रांनो. नमस्कार काका नमस्कार. नमस्कार नमस्कार. आज आपल्यासोबत एक रुग्ण आहेत, त्यांचं 5 वर्षापूर्वी म्हणजे 2021 मध्ये आपण एंडोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया केली. हो. आज यांच्याशी चर्चा करण्याचा उद्देश असा आहे हा. की मला हे जाणून घ्यायचं आहे की या 5 वर्षामध्ये म्हणजे बरेचसे पेशंटचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची शंका असते हो. कदाचित पुढे आम्हाला ऑपरेशनमुळे त्रास होऊ शकतो. हा. तर तुमचा हा 5 वर्षाचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे की या 5 वर्षामध्ये हा. ऑपरेशन नंतर काय काय झालं, तुमचा परिचय. माझं नाव ताराचंद फकीरचंद जमदडे. मी पूर्वी पडेगावमध्ये राहत होतो. तसं काही कारणास्तव मी शिफ्ट झालो सातारा परिसरला. की माझं एकदम मला काही चालताच येत नव्हतं. मी गावी गेलो होतो. मी गाडीतच झोपून आलो होतो. मग गाडीत घरी आल्याच्या नंतर मला काय झालं, फारच म्हणजे पायरीवर पण मला जाता आलं नाही. पण मी पायरीवर मी बाहेरच्या बाहेर मी मुलाला सांगितलं की मला कुठंतरी मला दवाखान्यात घेऊन चाल. आणि मला अजिबात काहीही चालता येत नव्हतं एका पायाने. म्हणजे चालणं वगैरे थांबलंच होतं तुमचं पाय? हो, पूर्ण थांबलेलं होतं एका पायाचं मला. तर त्यामुळं मग मी ऑपरेशन करायची तयारी ठेवली. ते ऑपरेशन केल्याच्या नंतर मला असं वाटत होतं मला काय जास्त दिवस मला दवाखान्यात राहावं लागतं काय. पण ऑपरेशन केल्याच्या नंतर मला लगेच दुसऱ्या दिवशीच मला तिने चालायला लावलं. तर मला लगे जवळपास 70-75% मला मी मोकळं चालायला लागलो. आणि मला वाटायला लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी एक दिवस ऑपरेशन, पहिल्या दिवशी ऑपरेशन झालं आणि दुसऱ्या दिवशी मला तिने लगेच मोकळं चालायला लावलं. तुम्ही मला धरू नका म्हणे, चालून दाखवा म्हणे. मी एकदम फ्री चालायला लागलो आणि मला असं वाटलं की मला लगेच खूपच आराम पडला. मग 2 दिवसाच्या बाद लगेच सुट्टी देऊन टाकली मला. किती दिवसानंतर तुम्ही बसायला वगैरे? मी जवळपास नाही 1 महिन्याच्या आतच मी बसायला. 1 महिन्याचा बसता येत होतं. त्याच्यानंतर जे तुम्ही अगोदर काम करायचे, तुम्ही मला वाटतं बीएसएनएल मध्ये काम? हो, बीएसएनएल ला मी काम करतो. तुम्हाला खांब्यावर चढायला हो हे काम तुमचं? हो, तुम्ही वरती खांब्यावर चढवू शकतो. बॅटरी हो जात होतो. ब्रॅकेटवर बसून कमीत कमी अर्धा तास मी ब्रॅकेटवर बसायचो. हे तुम्ही ऑपरेशनच्या नंतर केलेलं आहे? हो हो, ऑपरेशन केल्याच्या नंतर. ऑपरेशन नंतर तुम्ही जे जुन्या गोष्टी होत्या त्या सर्व काम तुमच्या पूर्ण टोटल केलं. मी थोडीफार शेती करायचो. शेती जवळ असायची. शेती जमायची का तुम्हाला? हो, जमायची. स्वतः मी वाकायची कामं वगैरे पूर्ण टोटल करायचो. मी टोटल हातावर पेरलेले मी, बैलावर. ट्रॅक्टरनं नाही पण बैलावर पेरलेले मी. ऑपरेशनच्या नंतर? ऑपरेशन 100% केलेले. बऱ्याचशा लोकांना असं थोडासा अनुभव त्यांचा आहे की ऑपरेशन नंतर आम्ही हे काम करू शकत नाही. तुम्ही सांगता की तुम्ही पोलवर पण गेले आहात, शेतीमध्ये काम केलं. आता जवळपास हे सगळ्यांसाठी चांगला मुद्दा आहे. हो, जवळपास मला 5 ते 6 वर्ष झाले. आतापर्यंत काहीही त्रास झाला नाही, काहीच नाही. आणि त्यामुळे मी अनेक सेकंड टाइम मला अनुभव होता की मी डॉक्टर साहेबांना भेटू शकतो, माझा काही प्रश्न विचारू शकतो. असं असल्याने मला झालं काय, त्यासाठी मी अनेक पुन्हा तुम्हालाच भेटायला आलो. धन्यवाद. थँक्यू.